यानंतर पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। पैसे घेऊन आलोय असं म्हणतायत, मग मंत्री आहेत तर कशाला फिरताय? दिखाव्यासाठी दौरे करून खर्च वाढवण्यापेक्षा हेक्टरी 50,000ची मदत करावी, महाजनांच्या वक्तव्यावरून रोहित पवारांची टीका। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील करंजा गावातून शिवसेनेच्या मदतीचे टेम्पो परत पाठवले। 12 साहित्यांचं किट घेऊन आलेला टेम्पो ग्रामस्थांनी परत पाठवला। 3 दिवसानंतर दौरे केल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप। किटमध्ये काय काय आहे ते मदत बघा, फोटोवर लक्ष कशासाठी? अशा काळात राजकारण करणं दुर्दैवी, मदत होणं गरजेचं, शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नका, विरोधकांनाही मदत करायची असल्यास फोटो लावून मदत करा। शिंदेंच्या मदत किटवरील टीकेनंतर अजित पवारांचा विरोधकांना टोला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा खासगी कार्यक्रमासाठी आज मुंबई दौऱ्यावर, परळमधील कार्यक्रमाला राहणार उपस्थित। दसरा मेळाव्याच्या तोंडावर शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी, मशाल धगधगणार, मुंबई जिंकणार अशा आशयाचे बॅनर्स। मुंबईतील दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू, बॅनरच्या माध्यमातून मुंबई जिंकणारच असा नारा। ठाकरेंच्या शिवसेनेकडून महिलांसाठी कायदेविषयक शिबिराचं आयोजन, शिवसेना भवनात होणाऱ्या कार्यक्रमासाठी रश्मी ठाकरे उपस्थित राहणार। मंत्री आमदार नालायक असतील तर त्यांच्या सर्व गोष्टी बाहेर काढा, पालघरच्या विक्रमगडमधील जनता दरबारात गणेश नाईकांचं वक्तव्य। गणेश नाईकांचा रोख नेमका कुणाकडे? राजकीय चर्चा उधाण। मुंबईत मेट्रो सिनेमा परिसरामध्ये स्वच्छता मोहीम, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वच्छता मोहिमेत सहभागी।